सेलिब्रिटी आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य हा कायमच चर्चेचा विषय असतो। कोणाचे कोणाशी अफेअर आहे, कोणाचे लग्न झाले यांसारख्या गोष्टी चवीने चर्चिल्या जातात। सिनेसृष्टीत प्रेम विवाह ही साधारण गोष्ट आहे। जात, धर्म, पंथ, भाषेपलीकडे जाऊन या क्षेत्रात विवाह होत असतात। मराठी सिने विश्वातही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अमराठी जोडीदार निवडले आहेत। आम्ही काही दिवसांपूर्वीच अशाच काही अभिनेत्रींच्या यादीचा व्हिडिओ बनवला होता। त्याचा दुसरा भाग आज आम्ही घेऊन आलो आहोत। तुम्ही या व्हिडिओचा पहिला पार्ट पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून पाहू शकता। तसे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करूनही पाहू शकता। चला तर आता पाहूया आणखी कोणत्या अभिनेत्रींनी अमराठी जोडीदार निवडले आहेत। वर्षा उसगावकर मराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने 90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर। मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जाते। त्यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केलं आहे। 2000 साली त्यांचे लग्न झालं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लग्न अरेंज मॅरेज आहे। आता दोघांच्या लग्नाला जवळजवळ 25 वर्ष झाली आहेत। सई देवधर लपंडाव या मराठी सिनेमामुळे सई देवधर महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली। पुढे तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं। याशिवाय न आवडती गोष्ट आणि मोगरा फुलला या मराठी चित्रपटातही ती दिसली होती। 2003 साली सारा आकाश या गाजलेल्या हिंदी मालिकेदरम्यान तिची ओळख अभिनेते शक्ती आनंद यांच्याशी झाली। या मालिकेदरम्यान ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2005 साली या दोघांनी लग्न केलं। या दोघांना 2011 साली मुलगी झाली असून तिचं नाव नक्षत्र आहे। सोनाली खरे अभिनेत्री सोनाली खरे हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे। तिने अभिनेते विजय आनंद यांच्याशी लग्न केलं आहे। या नवरा बायकोमध्ये तब्बल 27 वर्षाचं अंतर आहे। विजय यांनी अनेक हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत। तसेच काही मराठी चित्रपटही त्यांनी केले आहेत। त्यांना एक मुलगी असून तिचं नाव सनाया आहे। आता आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी सनाया खरे सुद्धा अभिनय क्षेत्रात आली आहे। अश्विनी काळसेकर मराठी सोबत हिंदी सिनेमा आणि टेलिव्हिजनवर आपली वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी काळसेकर। अश्विनी यांनी 1998 मध्ये अभिनेता नितीश पांडे बरोबर पहिलं लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न अवघ्या 4 वर्षात तुटलं। अभिनेता नितीश पांडेला घटस्फोट दिल्यानंतर अश्विनी यांची ओळख अभिनेता मुरली शर्मा यांच्याशी झाली। अपहरण या सिनेमाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले। पुढे 2009 मध्ये त्यांनी लग्न केलं। मुरली शर्मा हे अश्विनीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत। शुभा खोटे गेले अनेक वर्ष मराठी हिंदी सिनेमा विश्व गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे शुभा खोटे। त्यांचे लग्न दिनेश बळसावर यांच्याशी झाले। दिनेश बळसावर यांनी 1967 साली आलेल्या चिमुकला पाहुणा या सिनेमाची निर्मिती केली होती। या सिनेमात शुभा यांनी अभिनय केला होता। या सिनेमाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। नंतर 1960 साली त्यांनी लग्न केलं। पुढे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली। मुलाचे नाव अश्विन तर मुलीचे नाव भावना आहे। त्यांची मुलगी भावना बळसावर सुद्धा अभिनेत्री आहे। दुर्दैवाने गेल्याच वर्षी शुभा खोटे यांच्या पतीचे निधन झाले। किशोरी शाणे अभिनेत्री किशोरी शाणे या मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आहेत। त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटही गाजवले आहेत। त्यांचे लग्न दिग्दर्शक दीपक बळराज वीज यांच्याशी झाले। दीपक हे बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक असून त्यांनी आजपर्यंत तब्बल 22 चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय। हफ्ताबंद या सिनेमाच्या सेटवर किशोरी आणि दीपक यांची मैत्री झाली। पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। पुढे त्यांना एक मुलगा झाला। त्याचे नाव बॉबी असून तो सुद्धा आता अभिनय क्षेत्रात नाव कमवायला प्रयत्न करत आहे। ऋता दुर्गुळे मराठी टेलिव्हिजनची प्रसिद्ध नायिका म्हणजे ऋता दुर्गुळे। गेले तब्बल 10 वर्ष ऋताने मराठी मालिका आणि सिनेमामध्ये काम केलं आहे। ऋताने दुर्वा या मालिकेत अभिनेत्री मुग्धा शाह यांच्यासोबत काम केलं होतं। यावेळी तिची ओळख मुग्धा यांचा मुलगा प्रतीक याच्याशी झाली। या दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले। पुढे 2022 साली ऋता आणि प्रतीक यांनी लग्न केलं। प्रतीक हा हिंदी टेलिव्हिजन मालिकाचा दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करत आहे। शमा देशपांडे राजा गोसावी यांची मुलगी शमा देशपांडे या सुद्धा दिग्गज अभिनेत्री आहेत। त्यांचे पहिले लग्न किरण देशपांडे यांच्याशी झालं होतं। पुढे त्यांना 2 मुली झाल्या। मात्र काही वर्षात त्यांच्या नवऱ्याचा लिव्हर सोरायसिसमुळे मृत्यू झाला। यानंतर शमा यांनी अभिनय क्षेत्रात उत्तम काम करून आपल्या मुलींना मोठं केलं। कालांतराने कुटुंब या हिंदी मालिकेत काम करताना त्यांची ओळख अभिनेते साई बल्लाळ यांच्याशी झाली। त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडला। या वयात कोणाचा तरी आधार असावा म्हणून त्यांनी साई बल्लाळ यांच्याशी लग्न केलं। पद्मिनी कोल्हापुरे
बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे। त्यांनी हिंदी बरोबरच काही मोजक्या मराठी चित्रपटातही काम केलं आहे। ऐसा प्यार कहाँ या चित्रपटात काम करताना त्यांची ओळख या चित्रपटाचे निर्माते प्रदीप शर्मा यांच्याशी झाली। त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। 14 ऑगस्ट 1986 रोजी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पद्मिनीने प्रदीप शर्मासोबत लग्नगाठ बांधली। त्यांच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता, त्यामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं। पुढे त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव प्रियांक शर्मा आहे। प्रियांक शर्मा सुद्धा आता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। तनुजा जुन्या जमान्यातील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे तनुजा। हिंदी सोबतच त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं। त्यांनी बंगाली अभिनेते सोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केले। सोमू मुखर्जी आणि तनुजा यांची भेट एक बार मुस्कुरा दो या सिनेमाच्या सेटवर झाली होती। दोघांना एकमेकांचा सहवास आवडला। पुढे 1973 मध्ये त्यांनी लग्न केलं। नंतर त्यांना काजोल आणि तनिषा या 2 मुली झाल्या। आता त्यांच्या मुली काजोल आणि तनिषा सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत। रोहिणी हट्टंगडी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून रोहिणी हट्टंगडी ओळखल्या जातात। त्यांनी इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये काम केलं आहे। दिल्लीला NSD मध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जयदेव हट्टंगडी यांच्याशी झाली। तेथेच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं। दुर्दैवाने 2008 मध्ये जयदीप यांचे कर्करोगाने निधन झाले। रोहिणी यांना असीम हट्टंगडी नावाचा मुलगा आहे आणि तो देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे। तर या होत्या मराठी अभिनेत्री ज्यांनी अमराठी जोडीदार निवडले। जर या यादीत कोणती अभिनेत्री राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।